मी शिल्पा, एक ग्राफिक डिझायनर आणि सोशल मीडिया मॅनेजर. मी फ्रीलान्सिंग करते आणि आत्ता जस्ट मी एक स्टार्टअप सुरू केला आहे. त्यामध्ये मी ग्राफिक डिझाईनचे जे काही डिझाईन्स असतील किंवा सोशल मीडिया मॅनेजिंग किंवा सोशल मीडियाचं जे हँडल करणं असेल ते काम मी करते. तर आज मी तुम्हाला फोटोशॉपमध्ये फ्लायर डिझाईन कसं केलं जातं ते दाखवणार आहे. बेसिकली आधी मी सांगते की फ्लायर डिझाईन म्हणजे काय. तर फ्लायर डिझाईन हे छोट्या बिझनेससाठी जास्त प्रमाणात वापरलं जातं. जसं की रेस्टॉरंट, सेल, इव्हेंट्स किंवा एखादं वर्कशॉप प्रमोट करण्यासाठी आपण फ्लायर डिझाईनचा वापर करू शकतो. तर हे फ्लायर डिझाईन ना एक खूप इम्पॉर्टंट असं मार्केटिंग टूल आहे, कारण हे प्रिंट पण करता येतात किंवा सोशल मीडियाच्या थ्रू आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तर आता आपण हे फ्लायर डिझाईन फोटोशॉपमध्ये शिकूयात. चलो. इथे मी एक फोटोशॉपचं पेज ओपन केलं आहे. 10x20 आणि 10x80 आणि 19x20 असं पेज साईज आहे. बर्गरचं आहे, त्याच्यामुळे मी एक बर्गर इमेज घेते. इथे ही मी अनफ्लॅश या वेबसाईटवरून घेतलेली आहे आणि ती आता इथे पेजवर मी सेट करते मिडलला. म्हणजे जशी हवी तशी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली इथे सेट करू शकता. याचं बॅकग्राऊंड मी ब्लॅकच घेतलं आहे. मला ते छान वाटलं. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली कलर चेंज करू शकता. मला इथे छान वाटलं. हे बघा, आता बॅकग्राऊंड घेतल्यानंतर मी टेक्स्ट एका पेजवर घेतलेला आहे. इथे दिसू शकतं तुम्हाला. आता मी ते टेक्स्ट घेतलं आहे, त्याच्यामुळे ते मी एक कॉपी करून आपल्या मेन पेजवर पेस्ट करते. तर हे बघा, मी पेस्ट केलं आणि त्याचा फॉन्ट मोठा करून घेतला. टेस्टी ट्रीज असं त्यांच्या कॅफेचं नाव आहे. सो मी त्याचा फॉन्ट चेंज करून मला हवा तसा जो योग्य वाटेल हेडिंगसाठी फॉन्ट तो सिलेक्ट करते आणि त्याचा कलर चेंज करून घेते. ठीक आहे. तर हा कलर आणि हा फॉन्ट मला छान वाटतो आहे, सो मी तो तिथे ठेवून देते. ओके. सो मी तिथे तो सेट केला आहे. नंतर मी सेकंड जी लाईन आहे ती कॉपी करून इथे पेस्ट केली आणि तीही तशी सेट केली. ही सबलाईन आहे, त्याच्यामुळे खाली ती थोड्या छोट्या फॉन्टमध्ये मी सेट करते आणि त्याचा फॉन्ट मला आवडेल तसा किंवा जो छान वाटेल असा एक फॉन्ट सिलेक्ट करून त्याचा कलर चेंज करते. ओके. इथे बघू शकता त्याच्या खाली तो झाला आहे. त्याच्यानंतर मी जे टेक्स्ट घेतलं आहे ते हळूहळू इथे सगळं कॉपी करून घेते आणि पेस्ट करते आणि त्याची जी अलाइनमेंट आहे किंवा जे काही कलर सगळं काही सेट करते. इथे तुम्ही बघू शकता. याचा फॉन्ट मी ॲज इट इज जो टायपिंगमध्ये होता इथे बघू शकता तुम्ही, तोच घेतला आणि हे बघा जसं मला छान वाटेल. तुम्ही इकडे दोन सेट करून बघा की कुठे छान वाटेल. मला ह्या साईडला छान वाटतं तर त्याची मी फक्त अलाइनमेंट सेट करते. हा एक मेनू आहे, तो वरती स्पेशल मेनू असं मी एक टॅगलाईन लिहिते. आता हे थोडंसं वेगळं दिसायला पाहिजे म्हणून मी त्याला एक बॉक्स टाकून घेते आणि त्याचा कलर चेंज करते जेणेकरून ते दिसेल की एक स्पेशल मेनू आहे. त्याचा फॉन्ट पण मी इथे थोडासा मोठा ठेवलेला आहे आणि एक व्हाईट स्क्वेअर बॉक्स घेऊन तो कट केलेला आहे आणि स्पेशल मेनू हे एक सेपरेट पार्ट करून घेतलेला आहे. दिसतंय तुम्हाला? तर ते छान वाटतं इथे. त्याच्यानंतर इथे प्राईज किंवा ऑफर टाकण्यासाठी मी हे गुगलवरून कॉपी करून इमेज ठेवली होती. ती आता घेऊन त्याचा कलर चेंज करून तीही सेट करून घेतली आणि त्यांनी जो हा 20% ऑफ दिला आहे तर तो त्याच्यामध्ये मी सेट करते. तर तोसुद्धा मी ऑफ कट करून फक्त 20% हे मोठं ठेवते आणि ऑफ हे खाली छोटं ठेवते जेणेकरून ते एकदम नाही का दिसायला छान वाटेल आणि ते फोकस होईल त्याच्यावर की इथे हे या ऑफरला मिळतं आहे. हे बघा, एकदम सिम्पल असतं डिझाईन करणं, काही अवघड नसतं. सो या पद्धतीने अगदी मी 15 ते 20 मिनटात हे डिझाईन करून टाकते. आणि इथे कॉल टू ॲक्शन म्हणजे बॉटमला आपण जे घेतो की फोन नंबर असू दे, ॲड्रेस असू दे. सो मला कस्टमरनी फक्त त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर प्रोव्हाइड केला होता, सो मी तो ऑर्डर नाउमध्ये टाकते आणि तोही फॉन्ट कलर या डिझाईनच्या अकॉर्डिंगली चेंज करून सेट करून घेते. हे माझं पूर्ण डिझाईन तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. सो हे आपलं फ्लायर रेडी आहे. या पद्धतीने तुम्ही तुमचं फ्लायर बनवा आणि बघा कसं दिसतंय ते आणि मलाही कमेंटमध्ये नक्की सांगा